अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणखीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आहे श्री हनुमान जयंती आणि आज आपण आलोय खास आमच्याच गावातल्या तुरळ गावातल्या मराठवाडीमध्ये. इथे आपले मित्र आहेत, त्यांना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच. पण या ठिकाणी या वाडीमध्ये खरं तर हनुमान जयंती साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे. खरं तर कशी आहे चला तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर आम्ही ज्या मित्रांकडे आलोय त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, श्रीराम भक्त हनुमान की जय. मंडळी, आपण आलोय खास मराठवाडीमध्ये. हे बघा, हे आपले दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आता यांची ओळख सांगतो. हा हे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असणार ओम्या दादा. दादा नमस्कार. दादा तुझं नाव? मनीष सुर्वे. बरोबर, हे पण दादा आहेत आणि हे दादा आहेत. मी लहानपणी या सगळ्या दादांना बघतो. तुझं नाव दादा? निलेश सुर्वे. आणि तुमचं आई नाव? वासंती सुर्वे. अच्छा, ह्या तुमच्या आई. अच्छा, सो आपण यांच्या घरी आलो होतो. मस्तपैकी शांत वातावरणात घर आहे. दादा, काय पद्धत आहे किंवा काय इकडची परंपरा आहे हनुमान जयंती साजरी करण्याची? इकडे फार पूर्वीपासून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आणि इकडची खास परंपरा म्हणजे रात्री हनुमान मारुतीची दिंडी निघते. बरोबर. आणि आपल्याच गावातील तुरळ हरेकरवाडीतील नमन असतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी लोक खास येतात. बरोबर. आणि सकाळी जो कीर्तनाचा कार्यक्रम असतो पहाटे. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कार्यक्रम, पहिले नाटकं व्हायची, आता नमन होतात आणि महाप्रसाद असतो. अच्छा. आणि त्याच्यासाठी लोक खास मुंबईवरून वगैरे येतात. बरोबर. अच्छा, तुम्हाला भेटून छान वाटलं. बोला बजरंग बली की जय. मंडळी, चला आपण मंदिरात जवळ पोहोचलोय. खरं तर आता वाजलेत बरोबर 4:30 पावणे 5. खरं तर ह्या वेळी व्हिडिओ सुरू करण्याचं कारण आहे, मी सकाळी आलो होतो जेव्हा जन्मोत्सव सुरू झाला. पहाटेला आपण किती वाजता जन्मोत्सव? 5 वाजता सुरू झाला. आणि त्यानंतर माझ्या परिवाराला म्हणजे विहाला वगैरे घेऊन मी दर्शनाला दुपारी आलो होतो. त्यानंतर परत घरी जाऊन फ्रेश होऊन आता फायनली आलोय. सो पहिलं काय काय सकाळपासून झालं ते तुम्ही बघा. आणि त्यानंतर आता आहे ना, जी काही मिरवणूक निघणार आहे, ढोल ताशा पारंपरिक वाद्य याच्यामध्ये, आणि इकडची मंडळी आहे ना एकदम बेफाम एन्जॉय करते. सो सगळ्या गोष्टी बघूया. पण त्या अगोदर सकाळपासून काय काय गोष्टी झाल्या, मारुतीरायाचा जन्मोत्सव कसा झाला हे बघा. चला. 5:15 झालेत. 5 मिनिटं घरा पुढे आहे. निघूया बाहेर. काळू बघा, पटकन निघूया. जय श्रीराम, श्रीराम भक्त हनुमान की जय, बजरंग बली की जय. पटकन निघूया. चला. चला, फायनली आपण आपल्या गावातल्या तुरळ गावातल्या मराठवाडीमध्ये असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आलो आहोत. प्रसन्न वातावरण आहे. थोड्याच वेळात श्री मारुतीरायाचा जन्मोत्सव सुरू होणार आहे. सगळ्यामध्ये श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. 9 प्रकारची भक्ती सांगितली. यातला जो नाम महिमा आहे तो नाम महिमा दास्य भक्तीच्या रूपाने मारुतीरायांनी स्वीकारला. बरं, केवळ भजन करत राहिले नाही, केवळ साधना करत राहिले. नामाचा महिमा इतका की मारुतीरायांचं नामस्मरण किती चालायचं. श्वासागणिक शरीरातली रंध्र रामनाम जप करत असत, केवळ मुखाने. आम्हाला सांगावं लागतं, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं, मनावर इंद्रियांवर विजय मिळवले. प्रभू नाम संकीर्तनामध्ये बसायचे. मोह कोणताही आला तरी त्यापासून बाजूला व्हायचं नाही, केवळ रामाची सेवा. मारुततुल्य वेगं, हवेचा वाऱ्याचा जो वेग आहे तो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे
वेगवान हालचाली करणारे, मनावर विजय मिळवणारे, इंद्रियांवर विजय मिळवणारे, प्रचंड वेग धारण करणारे, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ. कारण सर्वसाधारण शरीरांनी व्यवस्थित असतो, त्याचं बुद्धीशी थोडस वाकडं असतं. आणि सर्वसामान्यपणे बुद्धिमान जो असतो तो शरीराने जरा कमी असतो. पण इथे दोन्ही आहे. बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम. वायुपुत्र असलेला आणि वानरांच्या सेनेचा प्रमुख असलेला वानरयूत मुख्यम. पण असं असूनही श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 रंगवली महारुद्र हनुमान की जय. बाहुबली कोई शरण करावे, कोई भरपूर पावे. ऐसे तुम महाराज तुम गावे, तू सारी नंतर गावे. ऐसे गणराज विद्या तुरावा, गंध तुम्हारो गण हे राम रमता. जय देव जय देव. भाव सया विचारा एका गुरु जगाचा गुरु आर्य धर्म. देवा सदा वाढवी हिंदू धर्म. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की मंगलमूर्ती मोरया. मंडळी सकाळपासून श्री हनुमान जन्मोत्सव कसं झालाय तुम्ही पाहिलं. दुपारी महाप्रसाद वगैरे पण होता. आता संध्याकाळ झाली आहे. सो फायनली आपण आता इथून एक मिरवणूक निघणार आहे. हे सुर्वे फॅमिलींचं घर आहे. तो इथून मिरवणूक जी काही मंदिराकडे जाईल ती बघण्यासारखी असते. गावाकडे सण उत्सव साजरी करण्याची एक वेगळी पद्धत असते. तर इथे देखील या वाडीमध्ये देखील हनुमान जयंती साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे. तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तुम्हाला शिमग्याला ढोल वाजताना वगैरे पाहिले असतील किंवा इतर काही सणाला वाजताना पाहिले असतील. पण हनुमान जयंतीला देखील इकडची मंडळी यांना पारंपरिक ढोलवाद्य वगैरे वाजवतात. चला थोड्याच वेळात बघूया. चला.
म्हणजे आत्ताच आहे ना दिंडी पालखीची होती ती मंदिरात गेली, मारुतीरायाची पालखी मंदिरात गेली आणि आता ग्रामस्थ मंडळी थोड्या वेळ आराम करतील. आणि इथे कसं आहे आता दादा काय होईल, दादा आपल्यासोबत आहे. दादा नाव सांग पहिलं तर. माझं नाव महेश सुर्वे, आणि पाठी सचिन दादा पण सचिन आहे. सुर्वे, दादा. उमेश सुर्वे. आत्ता दिंडी मंदिरात गेली. आता हा. सगळे आमचे स्थानिक लोक घरी जाऊन आंघोळ आपलं जेवण करून आता 9 वाजता आमची ती आरती होती. अच्छा आरती झाल्यानंतर भोवत्या म्हणतात, 5 मंदिरा वाटल्या 5 फेऱ्या फिरल्या जातात, अच्छा. त्याला भोवत्या म्हणतात. ग्रामस्थ मंडळी फुल एन्जॉय करतात. हो, फुल गुलाल, हे धुरळा वगैरे सगळं असं बरोबर. एकत्रित असतं. ते झाल्याच्या नंतर एक 5 भोवत्या झाल्या की ते आपले एक स्थानिक नमन, हरेकरवाडीत एक चांगलं नमन तिथे आपल्याला पाहायला मिळतं. पाहायला मिळतं, बरोबर. त्याच्यानंतर सकाळी ललित आरती कीर्तन होतं आणि दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम चालू होतो. 2 दिवस असतो. हो, उद्या सुद्धा मोठा कार्यक्रम आहे. बघा मंडळी. दुपारी महाप्रसाद असतो, रात्री सुद्धा रत्नागिरीतलं नमन आहे. अच्छा, म्हणजे 2 दिवस हा कार्यक्रम असतो. खरं तर मी माझ्या लहानपणापासून या ठिकाणी येतोय. कसं आहे इकडे आहे ना या वाडीमध्ये हनुमान जयंती साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे. मी तुम्हाला सांगितलेलं तर तुम्ही पाहिलं ऑलरेडी. पारंपरिक ढोल ताशा, मग ती पालखी नाचवणं जणू काय शिमगाच झालाय असं म्हणावं लागेल. बघा गुलाल पण लागलाय. हो. चला मंडळी, बजरंग बली की जय. मंडळी बरोबर रात्रीचे वाजले 10 आणि आता आहे ना मगाशी आपण दिंडीमध्ये पालखी आणलेली बघितली ना, ती आता फेऱ्या मारणार आहे, बरोबर ना? 5 फेऱ्या होणार आहेत ना, 5 फेऱ्या होणार आहेत. चला तयारी झाली आहे.